हॅलो फ्रेंड्स, आपण नदी वाहताना बघितलेली आहे, आपण कॅनालमधून पाणी वाहताना बघितलेलं आहे, आपण नळातून येणारं पाणी वाहताना आपण बघितलेलं आहे, किंवा आपण गॅस जो नळीतून सिलेंडरमधून जो येतो त्या नळीतून येतो, तर तो गॅस आपण बघितलेला आहे. गॅस इज ऑल्सो अ टाइप ऑफ फ्लुइड. आपल्याला माहिती आहे की फ्लुइड्स आर लिक्विड अँड गॅस बोथ. सो असे हे फ्लुइड्स इन मोशन आपण बघितलेले आहेत, आपण डिस्कस पाहिलेले आहेत. सो हायड्रोडायनामिक्स इज द branch of physics which deals with the properties of the fluids in motion. Hydro म्हणजे water, dynamics म्हणजे which is in motion. So water which is in motion किंवा in general a liquid or a fluid which is in motion, याच्याबद्दलचा जो अभ्यास आहे, त्याच्या प्रॉपर्टीजचा जो अभ्यास आहे तो आपण हायड्रोडायनामिक्स मध्ये करणार आहे. Now we are going to discuss steady flow. Steady त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे शांत, व्यवस्थित, स्टेडीली चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. जसं तुमचा अभ्यास तुम्ही हा स्टेडीली करत राहायला पाहिजे, रोज सतत चालू ठेवायला पाहिजे, तसं स्टेडी. सो द स्टेडी फ्लो इज द फ्लो ऑफ द लिक्विड, व्हेअर लिक्विडचे प्रॉपर्टीज कोणते आहेत, तर त्याला प्रेशर असतं, त्याला व्हेलॉसिटी असते. सो हे जे प्रॉपर्टीज आहेत ते कसे राहतात, कॉन्स्टंट राहतात. म्हणजे जेव्हा लिक्विड फ्लो होते एका ट्यूब मधून, सो दीज प्रॉपर्टीज, प्रेशर अँड द व्हेलॉसिटी रिमेन सेम. सो सच फ्लो इज अ स्टेडी फ्लो. नाउ फ्लो लाईन इज म्हणजे आता ही एक मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल ऑफ लिक्विड कसा फ्लो होतोय, तर ज्या लाईनीमध्ये तो मॉलिक्यूल ऑफ दॅट लिक्विड फ्लो होत जातो त्याला आपण म्हटलेलं आहे इट इज द फ्लो लाईन. Path of the individual particle in the moving fluid is the flow line. Now the streamline. Streamline is a curve whose tangent at any point of the curve gives the velocity, direction of the velocity of that point. So to curve जरी असला तरी त्याची जी टँजंट आहे, त्या कर्वला दिलेली डायरेक्शन, काढलेली टँजंट आहे ती काय दाखवते, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवते. Now, when the flow is steady flow, the flow line and the streamline, they both are the same. कारण फ्लो कसा आहे, स्ट्रेट लाईन्स कशा चाललेल्या आहेत, लिक्विडचा मॉलिक्यूल कसा चाललेला आहे, पार्टिकल कसा चाललेला आहे, स्ट्रेट चाललेला आहे, स्मूथली तो मूव्ह होतो आहे. सो दिस इज द स्ट्रीमलाइन फ्लो. अँड अ फ्लो ट्यूब म्हणजे अशी एक इमॅजिनरी ट्यूब कन्सिडर केली, एक मोठं इथे फुल लिक्विड फ्लो होत आहे आणि त्या फ्लो होणाऱ्या लिक्विड मध्ये एक अशी ट्यूब घेतलेली आहे की ज्याच्यातले सगळे जे फ्लो लाईन्स आहेत ते व्यवस्थित फ्लो होत आहेत, एकमेकांना टच होत नाहीये. इथला ही एक फ्लो ट्यूब दुसऱ्या फ्लो ट्यूबला टच होत नाहीये. फ्लो ट्यूब इज अन इमॅजिनरी फ्लो लाईन्स bound by an imaginary tube where there are flow lines inside it and they are bound by an imaginary wall. And when the flow is steady flow, these lines, the liquid inside cannot move outside, and such flow tubes, the liquid inside such flow tubes cannot mix with each other. So such is a flow tube. Streamline flow or laminar flow. स्ट्रीम म्हणजे झरा जो झुळझुळ वाहतो. सो हा जो स्ट्रीमलाइन फ्लो आहे त्याच्यामध्ये द लिक्विड, लेयर्स ऑफ द लिक्विड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. एका लेवलवर दुसरी, दुसऱ्या लेवलवर तिसरी, दे आर मूव्हिंग स्मूथली विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. सो सच फ्लो इज अ स्ट्रीमलाइन फ्लो. आणि टर्ब्युलंट फ्लो, नदीला जर पूर आला असेल तर आपल्याला कसं दिसतं, तर प्रचंड वेगामध्ये पाणी एका दिशेहून वाहत जातं, पण ते कसंही वाहत जातं. सो कोणत्याही एक पार्टिकल, कोणत्याही एका पार्टिकलला ठराविक डायरेक्शन नाहीये, जिथे स्टेडी स्टेट फ्लो नाहीये,
असा जो फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो आहे. इन द लॅमिनार फ्लो देर इज अ स्टेडी स्टेट फ्लो, बट इन द टर्ब्युलंट फ्लो there is no steady state flow. The velocities of the particles are varied, they are moving in varied directions. So such flow is called as a turbulent flow. What is critical velocity? The velocity beyond which the streamline flow is converted to turbulent flow is the velocity, critical velocity. Now how to find the critical velocity? We have this formula. So Vc is the critical velocity, Rn is the Reynolds number. This is a number, it is a pure number, it has no unit, it has no dimension. Eta is the coefficient of viscosity. Rho is the density of the liquid. D is the diameter of the tube. So on these all depend the critical velocity of the fluid. Now, this Reynolds number, which is a pure number, gives an indication of the streamline flow or the turbulent flow. If this Reynolds number is less than 1000 for the liquid which is flowing, then the liquid is a streamline flow. But if the number Rn is greater than 2000, then the liquid which is flowing is a turbulent, the flow is the turbulent flow. And if this 1000, it is the Reynolds number is between 1000 and 2000, then the liquid is being converted from a streamline flow to the turbulent flow. We discuss about the property of fluid viscosity. आपण frictional force discuss केलेला आहे. When one body is moving over the other body, or when one solid is moving over the other solid, there is a force of friction which is always in the opposite direction. त्याला माझा हा हात जेव्हा या हातावर मूव्ह होतो आहे त्यावेळेला द फ्रिक्शनल फोर्स इज अपोजिंग द मोशन ज्या दिशेने होते त्याला अपोज करणारा, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जो फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स असतो सॉलिड्स मध्ये. मग हे सेम त्याचाच काउंटर पार्ट लिक्विड मध्ये, त्याला म्हणतात विस्कस फोर्स. अँड दिस प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड इज विस्कॉसिटी. आपण दूध एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतून बघितलेलं आहे. आपण पाणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतून बघितलेलं आहे, कसा त्याचा फ्लो असतो. किंवा आपण मध असेल आपल्याकडे, हनी ज्या वेळेला आपण तो मध एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओततो त्यावेळेला त्याचा फ्लो कसा असतो. सो दिस ऑल वी नो. सो द विस्कॉसिटी ऑफ द डिफरंट फ्लुइड्स, डिफरंट लिक्विड्स इज डिफरंट. नाउ देर आर, one is the viscous flow and another is the non-viscous flow. So इथे डायग्राम मध्ये दिसतंय की this viscous flow, इथे पहा at the edges, नियर ही जी ट्यूब आहे त्याच्या नियरिंग द एजेस, त्या ट्यूबला लागून जे लिक्विड फ्लो होत आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे, एवढी आहे, कमी आहे. ते फ्लो होतं या डायरेक्शन मध्ये पण व्हेलॉसिटी कमी आहे. जसं जसं आपण त्या ट्यूबच्या सेंटरवर जातो तशी तशी त्याची व्हेलॉसिटी आपल्याला इन्क्रीज झालेली दिसते आहे. सो ॲट द एजेस द व्हेलॉसिटी अँड ॲट द सेंटर द व्हेलॉसिटी इट इज डिफरंट. बट सो देर इज ड्रॅगिंग फोर्स. इथे देर इज अ ड्रॅगिंग फोर्स विच इज अपोजिंग द फ्लो ऑफ द फ्लुइड. So this is the viscous flow, and the next is the non-viscous flow. The layers, all there is, इथे कसं दिसतंय पहा की there is no dragging force आणि सगळ्या layers सारख्या velocityनी move होत आहेत. So such flow is a non-viscous flow. जर वाहणाऱ्या नदीमध्ये जरी बघितलं तर ज्या बँक्स च्या आजूबाजूला जे पाणी वाहतं त्याची व्हेलॉसिटी कमी असते. पण जसं जसं आपण नदीच्या पात्रामध्ये जातो, आतमध्ये जातो, तसा तसा त्याचा जो फ्लो आहे, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज होते. याचा अर्थ की देर इज सम ड्रॅगिंग फोर्स. हे जे बाहेरचे लेयर्स आहेत त्यांना त्या कोणीतरी विरोध करतंय. एक लेयर दुसऱ्या लेयरला विरोध करते आहे, अपोज करते आहे. सो दिस अपोजिंग फोर्स इज द विस्कस फोर्स.
the only fluid which is almost non-viscous is liquid helium at 2 degree Kelvin. Viscosity is that property of fluid where the relative motion between two layers of the fluid experience drag, that is called as viscous drag. So here we are seeing this is a stationary surface, and on this stationary this liquid layer is moving slow, and see in magnitude direction. So here this layer is moving faster, this layer is moving more faster. So as we go from the stationary surface away, the velocity of the layer goes on increasing. Supposing we consider a layer of liquid having velocity v, which is at a distance x from the stationary surface. So the upper layer, which is at a distance x plus dx, will have more velocity. The lower layer, which is at a distance x minus dx, which will have less velocity, v minus dv. So the velocity in liquids, the viscous drag is due to the short range cohesive forces. म्हणजे जे मॉलिक्युल्स मध्ये, लिक्विडच्या मॉलिक्युल्स मध्ये कोहेसिव्ह फोर्सेस असतात त्यांच्यामुळे, due to the cohesive force of attraction between the molecules, त्यांच्यामुळे हा विस्कस ड्रॅग निर्माण होतो. बट इन गेशियस, गॅस हे पण फ्लुइडच आहे, मग त्याच्यामध्ये विस्कस ड्रॅग का निर्माण होतो? एक लेअर दुसऱ्या लेअरला अपोज का करते? तर ड्यू द मॉलिक्युल्स विच आर इन मोशन इन केस ऑफ गॅस, so that is the reason for the viscous drag. The molecules are in motion. आता generally it is seen that the viscous drag opposition किती आहे, हा viscous drag किती आहे हे डिपेंडेंट आहे त्या velocityवर. जेवढी जास्त velocity तेवढा जास्त त्याला viscous drag. So जी स्टेडी स्टेट फ्लो आहे, जे स्ट्रीमलाईन फ्लो आहे, त्या ठिकाणी असं बघितलं जातं की व्हेलॉसिटीवर डिपेंडंट आहे विस्कस ड्रॅग. जेवढी जास्त व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे तेवढा विस्कस ड्रॅग पण इन्क्रीज होणार आहे. त्याला अपोजिशन, त्याच्या मोशनला, त्या लेअरच्या मोशनला, त्या फ्लुइडच्या लेअरच्या मोशनला अपोज होणार आहे. विस्कस ड्रॅग पण इन्क्रीज होणार आहे. सो इट इज डिपेंडेंट अपॉन व्हेलॉसिटी. बट व्हेन देर इज द फ्लो इज टर्ब्युलंट, म्हणजे जेव्हा जे लिक्विडची व्हेलॉसिटी खूप जास्त आहे त्या केसमध्ये, टर्ब्युलंट फ्लो आहे त्या केसमध्ये हा जो विस्कस ड्रॅग आहे तो फक्त व्हेलॉसिटीवर डिपेंडंट नसतो, तर इट इज डिपेंडंट टू द ऑन हायर पॉवर्स ऑफ व्हेलॉसिटी. पॉवर्स वर, म्हणजे इतका जास्त तो विस्कस ड्रॅग वाढतो जेव्हा टर्ब्युलंट फ्लो असतो त्या केसमध्ये. सो द व्हेलॉसिटी ग्रेडियंट, इट इज the rate of change of velocity with distance measured from a stationary layer is called velocity gradient. That's a formula है dv by dx. So this is dx and the change in velocity is dv. We are going to discuss the coefficient of viscosity. According to the Newton's law of viscosity, only for the streamline flow. What is the law? What has Newton said? That the viscous force is directly proportional to the area of the layer. 1. And the viscous force is directly proportional to the velocity gradient, that is dv by dx. So we convert this proportionality into equality. At that time we take a constant eta. That this eta is called the coefficient of viscosity. So F, that is the viscous force, equal to eta A dv by dx. So eta is equal to F upon A dv by dx, where eta is the coefficient of viscosity. Now, how will we define this coefficient of viscosity? It is the amount of viscous force when the area of the layer is 1 and when the velocity gradient is also 1. So this is the definition of coefficient of viscosity. Now, what is the unit of eta? F, force, unit is Newton. Area is meter square. V, velocity is meter per second upon meters. So, this second will go to the numerator.
So we get unit, SI unit for eta is Newton second upon meter square is the unit, SI unit for the coefficient of viscosity, and the CGS unit for the coefficient of viscosity 9 second per centimeter square, or it is also called as poise. Now we discuss Stokes' law. The viscous force acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional To the coefficient of viscosity. the radius of the sphere and the velocity with which the sphere is moving in the viscous medium. So, proportionality converted into equality, we get Fv, the viscous force, is equal to 6 pi eta Rv. So this 6 pi we can find through the experiments, and formula can be derived with the help of dimensional analysis. Thank you.